नमस्कार. मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज एक क्रेझी वोलॅटिलिटीचा दिवस होता. आज होती RBIची मॉनिटरी पॉलिसी. RBIने रेट चेंज तर नाही केला, पण त्याच्यामुळे जी क्रेझी वोलॅटिलिटी झाली मार्केटमध्ये, जी पॉलिसीची वोलॅटिलिटी होती ती खूप अमेझिंग आपल्याला बघायला मिळाली. सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार आहे, निफ्टी एक्सपायरीचा दिवस होता. तर काय झालं मार्केटमध्ये? मार्केट क्लोज होतं 24,300च्या तिथे. काल आपली जी प्लॅनिंग होती थोडंफार 24,250पर्यंत ओपन झाला. 320 हा लेवल ब्रेक केला तर आपण बाय करू, आपल्याला 400-450पर्यंत टार्गेट बघायला मिळेल. बट गॅप डाऊन ओपन झाला. गॅप डाऊन ओपन झाल्याच्यानंतर मार्केट खाली आला आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते या लेवलच्या वर गेलाच नाही दिवसभर. त्याच्यामुळे आपल्याला वरती बाईंग साईडला शॉर्ट कव्हरिंग बघायलाच मिळाली नाही. गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर एक गोष्ट होती की आज मॉनिटरी पॉलिसी होती. तर लाईव्ह ट्रेडिंगमध्ये मी म्हटलं होतं की 10 वाजेपर्यंत आपल्याला काहीच ट्रेड मिळणार नाही. तर 10 वाजेपर्यंत काय झालं? पहिले गॅप डाऊन उघडला, मार्केट खाली गेलं. सेकंड कॅन्डल वर, थर्ड कॅन्डल खाली, फोर्थ कॅन्डल वर, फिफ्थ कॅन्डल खाली, सिक्स कॅन्डल वर, सेवन कॅन्डल खाली. पूर्ण 10 वाजेपर्यंत मार्केट जे आहे ते एक रेंजमध्येच ट्रेड करत होतं. तर 10 वाजेस्तोवर आपल्याला काही ट्रेडच मिळाला नाही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये. त्याच्यानंतर या लेवलच्या खाली ब्रेक झाल्याच्यानंतर इमिडिएटली मोमेंटम होईल, हे पण आपण डिस्कस केलं होतं. 24,100पर्यंत मोमेंटम होईल RBI पॉलिसीच्या नंतर. बट इथे काही पॉज नाही झाला. सिंगल कॅन्डलमध्ये मोमेंटम झालं. सिंगल कॅन्डलमध्ये मोमेंटम झालं, काहीच पॉज नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला 5 मिनिट, जर याच्या खाली 5 मिनिट कॅन्डल क्लोज झाली असती, मग ब्रेक केलं, ट्रेड केला, तर आपल्याला ट्रेड मिळाला असता. बट सिंगल कॅन्डलमध्येच मोमेंटम झालं म्हणून आपण काही ट्रेड केला नाही. बट जेव्हा ही कॅन्डल बनली, आपण लाईव्ह ट्रेडमध्ये डिस्कस केलं होतं की ही कॅन्डल बनल्याच्या नंतर आपण जे आहे ते 24,180 ब्रेक केला तर बाय करू शकतो इमिडिएटली. तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल आला. इथे एक बॉलिंजर बँड सेटअप पण बनला. 180 ब्रेक केला, 250पर्यंत टार्गेट मिळालं. बट अगेन इमिडिएटली सेकंड कॅन्डलमध्ये खाली. तर ज्यांनी इथे ट्रेड केला 180च्या वर ट्रेड केला, तिथून त्यांना 60-70 पॉईंटचं टार्गेट मिळालं. ज्यांनी बुक केलं त्यांच्यासाठी. बट ज्यांनी नाही बुक केलं इमिडिएटली सेकंड कॅन्डलमध्ये खाली आलं. तर त्याच्याचमुळे म्हटलं की क्रेझी वोलॅटिलिटी मार्केटमध्ये. एक कॅन्डल वर बनत होती, दुसरी कॅन्डल खाली बनत होती. तर ही वोलॅटिलिटी RBI पॉलिसीमुळे होती. सेकंड अजून एक रिझन की ऑप्शन्समध्ये प्रीमियम खूप जास्त होते. ऑप्शन्समध्ये हाय प्रीमियम होते आज, कारण इव्हेंट होता. तर आज आपण ऑप्शन सेलिंगचा ट्रेड केला होता. किती जण आहे ज्यांना ऑप्शन सेलिंगवर व्हिडिओ पाहिजे, ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी शिकायची आहे, ते कमेंटमध्ये मेन्शन करा ऑप्शन सेलिंग. आणि मग या येणाऱ्या वीकमध्ये तुम्हाला मी जास्तीत जास्त जर कमेंट्स असतील, मे बी 50पेक्षा जास्त कमेंट्स असतील, किंवा या व्हिडिओवर 300+ लाईक्स जर आले, तर आपण ऑप्शन सेलिंगवर एक व्हिडिओ बनवू. म्हणजे मला पण कळून जाईल की खूप सारे जण इंटरेस्टेड आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी शिकायला. तर मेक शुअर तुम्ही कमेंट करणार आणि लाईक करणार व्हिडिओला. तर आता बघा, ऑप्शन सेलिंगमध्ये आपण ट्रेड काय केला होता, मी आपल्या ग्रुपमध्ये पण मेन्शन केलं होतं की ट्रेड काय दिलेला आहे. 24,250चा कॉल, जो की 90 रुपीज चालू होता, आणि 24,200चा पुट, जो की 85 चालू होता. हे दोन्ही पण सेल करायला मी सांगितलं होतं. सेल करा. 175 याची टोटल होत होती. आणि याचा स्टॉप लॉस मी सांगितला होता 250. जर याची टोटल 250 झाली तर स्टॉप लॉस ठेवू, आणि जर याची टोटल 100 झाली तर आपण प्रॉफिट बुक करू. तर इव्हेंच्युअली याची टोटल जी आहे 175ची 100 पण झाली. 250ला मी मेसेज टाकला तेव्हा या दोघांची टोटल जी आहे ती 50 रुपीज होती. 24,250चा कॉल तर झिरो झाला होता, आणि 24,200चा पुट जो आहे तो 50 रुपये चालू होता. तर ज्यांनी ट्रेड केला त्यांना 250पर्यंत 125 पॉईंटचा प्रॉफिट होत होता आज. एका लॉटमध्ये 125 पॉईंटचा प्रॉफिट. आणि दिवसभर मार्केटमध्ये बस वरती गेला, खाली आला. इव्हेंच्युअली मार्केट 24,200च्या जवळपासच ट्रेड करत होतं. 250पर्यंत मार्केट तिथेच ट्रेड करत होता. इवन जिथे क्लोजिंग पण झालेली आहे, क्लोजिंगला पण काही प्रॉफिटमध्येच क्लोज झाला. त्याचा टोटल 100 झाला. आपण 175ला सेल केला होता. तर ज्यांनी क्लोजिंगपर्यंत पण होल्ड केला त्यांना 75 पॉईंटचा प्रॉफिटच झालेला आहे. तर ही स्ट्रॅटेजी होती ऑप्शन सेलिंगमध्ये. स्टॉप लॉस कसा लावायचा, कधी सेल करायचं, नेहमी सेल केलं तर नाही वर्क होत. कधी सेल करायचा, स्टॉप लॉस किती पॉईंटला लावायचा, टार्गेट कसा बुक करायचा,
जर तुम्हाला या स्ट्रॅटेजीचे सगळे रूल्स माहीत करून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये टाका ऑप्शन सेलिंग. 50पेक्षा जास्त जर लोकांनी कमेंट्स केल्या म्हणजे मला कळलं की एवढे लोक शिकण्यात इंटरेस्टेड आहे, आणि 300पेक्षा जास्त जर लाईक या व्हिडिओवर आले तर आपण नक्कीच लवकरच हा टॉपिक प्रायोरिटीवर याच्यावर व्हिडिओ बनवू. तर यस, ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी चांगली चालली. त्याच्यानंतर आपल्याला एक मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम पण बघायला मिळाला. सेकंड हाफमध्ये पण मार्केट वोलॅटाईल तर झालं, खाली आलं, वापस एक 24,300पर्यंत एक इम्पल्सिव्ह मूव्ह आला. पण यस, जे जे कोर्स केलेला आहे, ज्यांनी कोर्स कंप्लीट केला, व्हिडिओज बेसिक टू ॲडव्हान्स स्टॉक मास्टर बाय अमित पांडे, हा व्हिडिओ ज्यांनी कंप्लीट केलेले आहे याचे व्हिडिओज, त्यांना इथे बॉलिंजर बँड सेटअप पण इथे आयडेंटिफाय करता आला असेल. वरती टॉपवर एकदम इथे रेजिस्टन्सची लाईन ऑलरेडी आखून ठेवलेली होती. ते इथे बॉलिंजर बँडचा सेटअप होता, कंटिन्यू विक बनवत होते, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल आहे, बॉलिंजर बँड सेटअप आहे. इथून पण एक 24,300च्या खाली 200 पॉईंट इमिडिएटली मोमेंटम झालं. तर याच्यापैकी खूप सारे जण आहे ज्यांनी हा ट्रेड पण कॅप्चर करू शकले असते जर त्यांनी प्रॉपरली मार्केट फॉलो केलेलं आहे. इव्हेंच्युअली मार्केट जे आहे ते 24,200च्या जवळपास क्लोज होईल मला वाटलं, पण लास्ट अर्ध्या घंट्यामध्ये सेलिंग आली, त्याच्यामुळे 24,100ला मार्केट बंद झालं. आता मार्केटमध्ये काय करू शकतो येणाऱ्या टाईम फ्रेममध्ये? आता मार्केट ना बाईंगमध्ये आहे ना सेलिंगमध्ये आहे. मार्केट आता अतिशय इंटरेस्टिंग लेवलला आहे, ना वरती आहे ना खालती आहे, आणि कुठे पण जाऊ शकते. मेन म्हणजे काय आहे, असं नाही की मार्केटमध्ये बायस्ड आहे आपण वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, एक्झॅक्टली सेंटरला ट्रेड करत आहे आणि कुठे पण जाऊ शकते. तर आता इथे आहे, तुम्ही बघू शकता खाली जो लेवल आहे 23,890 ॲट द लोअर साईड, 23,890 ॲट द लोअर साईड, 24,350 ॲट द हायर साईड, आणि आज बंद झालेला आहे एक्झॅक्टली मधात. तर या वीकमध्ये जे आहे मार्केट, मी एक्सपेक्ट करू शकतो की ज्या पण साईडला जाऊन टच करेल, ज्या पण साईडला या वीकची नेक्स्ट वीकची एक्सपायरीची क्लोजिंग ज्या पण साईडला येईल त्या साईडला मोठा मोमेंटम होऊ शकते. जोपर्यंत आता या रेंजच्या मधात आहे मार्केट तोपर्यंत आपण काहीच करणार नाही. हां, कसं ट्रेड करू शकतो? जर 24,100 पासून मार्केट खाली आलं 23,890 23,900पर्यंत, तर इथून आपण एक लोअर एंडपासून सपोर्ट आहे, इथून स्टॉप लॉस लावून बाय करू शकतो वरच्या टार्गेटसाठी. जर इथून मार्केट वरती गेलं, इथून टर्न झालं, तर सेल करू शकतो मिडलपर्यंत किंवा खालच्या टार्गेटपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या पण साईडला जाईल, इथे वरती रेजिस्टन्स आहे, खालती सपोर्ट आहे, ज्या पण साईडला जाईल त्या साईडला आपण ट्रेड करू शकतो. बट मी तसे जेव्हा पण रेंजमध्ये असते, मी रेंजच्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याची वाट बघतो, तोपर्यंत मी काही करत नाही. तर नेक्स्ट वीक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आयदर 24,100 पासून 24,300पर्यंतचा एक मूव बघायला मिळेल, किंवा खाली 23,900पर्यंत एक मूव बघायला मिळेल. जेव्हा पण हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल तेव्हाच मी ट्रेड करण्यात इंटरेस्टेड आहे, तोपर्यंत मी ट्रेड करणार नाही. जर सेंटरला असेल मी ट्रेड करणार नाही. जेव्हा पण ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवर ट्रेड करेल. खूप इंटरेस्टिंग लेवलला मार्केट उभा आहे. हां, ब्रेकआउट जर झालं तर मग मी डेफिनेटली ट्रेड करेल 24,750 25,000च्या टार्गेटसाठी. पण इव्हेंच्युअली जर ग्लोबल सेंटिमेंट खराब असेल आणि मार्केट खाली येत असेल तर ब्रेकडाऊनवर पण मार्केट कुठपर्यंत येऊ शकते हे आपण बघून घ्यायला पाहिजे. तर इथे बघू शकतो आपण, जर 23,890 ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे मार्केटमध्ये तो येतो तुमचा 23,700 650पर्यंत. तर जर 23,900 ब्रेक केला तर 650 700 इव्हेंच्युअली 23,500पर्यंतची जागा खालच्या साईडला मोकळी आहे, आणि वरती 24,350 ब्रेक केला तर मग 24,700पर्यंत एक फास्ट मोमेंटम होईल, इथपर्यंत पॉसिबल आहे. इवन एक दिवसात पण मोमेंटम होऊन जाऊ शकते. तर 350 ब्रेक केला तर 700पर्यंत मोमेंटम जे आहे निफ्टीमध्ये एका दिवसात पण पॉसिबल आहे की होऊन जाईल. आय होप आता निफ्टीचा व्ह्यू तुम्हाला क्लिअर असेल. आणि जस्ट तुम्हाला ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी शिकायची आहे तर कमेंटमध्ये ऑप्शन सेलिंग मेन्शन करा. बँक निफ्टी 50,000च्या वरती क्लोज झालेला आहे. आज तुम्ही बघू शकला असाल की निफ्टी निगेटिव्ह होता पण बँक निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेड करत होता, बँक निफ्टी स्ट्रॉंग बिहेव करत होता.
आणि क्लोजिंग पण बँक निफ्टीची 50,000च्या वर दिलेली आहे. पण बँक निफ्टीसुद्धा एक्झॅक्टली सेंटरला आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर वरती 50,600-700 इथे रेजिस्टन्स आहे, खाली 49,700 इथे सपोर्ट आहे आणि एक्झॅक्टली 50,000ला ट्रेड करत आहे, 50,100ला. तर जोपर्यंत बँक निफ्टी वरती किंवा खाली ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये आता काही ट्रेड करणार नाही. साईडवेज आहे तर साईडवेज आपण ट्रेड करू. जेव्हा आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल तेव्हा आपण ट्रेड करू. नाऊ वेट फॉर सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये आता आपल्याला उद्या एक्सपायरी आहे तर याच्यामध्ये एक आपल्याला मोमेंटम होऊ शकते. सेन्सेक्समध्ये एक मोमेंटम होऊ शकते. एक्सपायरी आहे. एक्सपायरीसाठी आपण कसं ट्रेड करू शकतो तर आपल्याला माहीत आहे सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी काय आहे. तर वरती 79,800 आणि खाली 78,800 ही 1000 पॉईंटची रेंज आहे सेन्सेक्समध्ये. याच्या दोन्हीचे पण कॉल पुट उद्या आपण बाय करून ठेवू शकतो. एक साईडला मोमेंटम जे आहे ते पॉसिबल आहे. सेन्सेक्स स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो, कॉल पण बाय करतो, पुट पण बाय करतो. कधी बाय करणार, मे बी सकाळी 10 वाजता, 9:15 वाजता मार्केट ओपन झाल्याच्या नंतर जर सेंटरलाच ट्रेड करत असेल 79,000च्या जवळपास ट्रेड करत असेल तर मग आपण इकडे कॉल आणि पुट बाय करू शकतो. आपण डिसाईड तर करूयाच कोणते कोणते स्ट्राईक प्राईसवर बाय करायचं. खाली आपल्याला 78,300 पर्यंत आणि वरती आपल्याला 79,000 किंवा 80,000 पर्यंतचा जो मूव आहे 79,900 ते 80,000 पर्यंतचा मूव येऊ शकतो. तो उद्या सेन्सेक्समध्ये एक 700-800 पॉईंट वरच्या साईडला किंवा 700-800 पॉईंट खालच्या साईडला, इवन 1000 पॉईंट प्लस किंवा 1000 पॉईंट मायनस सेन्सेक्समध्ये मुवमेंट होऊ शकते. तर त्यानुसार जर आपल्याला प्रीमियम, दोघांची प्रीमियम 300 रुपयापर्यंत भेटत असेल तर मग आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतो. स्टॉप लॉस आपण 200 रुपये ठेवणार. दोघांची प्रीमियमचं टोटल 200 झाली ते एक्झिट करून टाकणार आणि टार्गेटवरती आपल्याला दोघांच्या प्रीमियमची टोटल समजा 600-700 झाली तर आपण टार्गेट बुक करणार. सेन्सेक्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये सोबत एंड स्क्रीनवर अटॅच करून टाकेल. तर ज्यांना स्ट्रॅटेजी बघायचे ते बघून रेडी राहू शकता उद्या ट्रेड करण्यासाठी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या त्या मित्रांना जे विदाऊट ॲनालिसिस ट्रेड करतात आणि त्यांना सांगा की व्हिडिओ बघून ॲनालिसिस करून ट्रेड करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ऑप्शन सेलिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. 300 लाईक्स आपलं टार्गेट राहणार आहे आणि 50 कमेंट्स जर आपल्याला ऑप्शन सेलिंगच्या आल्या तर आपण लवकरात लवकर ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेऊन येऊ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.